ये 300 रुपयाला आहे, हे 250 रुपयाला आहे सगळे. 250 का ये भी आ गया 200. नमस्कार मंडळी, तुमच्या आपल्या चॅनलवर ट्रॅव्हलग्राम माइल्सवर मनापूर्वक स्वागत आहे. एका दिवाळी विशेष व्लॉगमध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे की दिवाळीची लाइटिंग स्वस्त दरात मुंबईमध्ये कुठे कराल. तर आपण थेट जाणार आहोत लोहार चाळमध्ये आणि तिकडून आपण जाणार आहोत क्रॉफर्ड मार्केटच्या कंदील गल्लीमध्ये. म्हणजे काय लाइटिंग्स, कंदील, मग फॅन्सी लाइटिंग्स म्हणा किंवा डेकोरेशनचे आयटम्स म्हणा, सर्व तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. मी रेट्स पण काढायचा प्रयत्न करीनच, मी ट्राय करीनच पक्का. आणि जर तुम्हाला लोहार चाळमध्ये यायचं असेल ना तर CST ला उतरा, कोणालाही विचारा लोहार चाल किंवा क्रॉफर्ड मार्केट कुठे आहे. जस्ट 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे फ्रॉम CST. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझी सासू, माझी मेहुणी आणि माझी बायको हे सर्व कंदीलं बनवतात घरी. म्हणजे ते पारंपरिक पद्धतची असतं ना कंदीलं, मग अशी बघा अशी हे ते घरी बनवतात. लहान म्हणा मोठे म्हणा, जर तुम्हाला घ्यायचे असतील तर प्लीज मला इंस्टाग्रामवर नक्की मेसेज करा. इंस्टाग्राम हँडल सँडी__ खाली आलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा आहे. आणि तुम्हाला डिटेल फोटो तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरू करूया आणि थेट जाऊया आपण आता डायरेक्ट लोहार चाळमध्ये. तर अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत इकडे आपल्या लोहार चाळीमध्ये. तुम्हाला डिफरंट दुकानं दाखवतो. पण ते 250 रुपयाला. किती मीटर? 30 मीटर आहे. 250. हे 350ला आहे, हे 300 रुपयाला आहे, हे 250 रुपयाला आहे सगळे. आणि हे पण 300ला आहे. हे 300 रुपयाला आहे मेटलमध्ये 36. 10 मीटर. हो, हे 350, 300, 300. हे तेवढं 350 आहे, बाकी 300. हे बरं आहे ना. मीटर है. कितने का? 450. टेस्ट ये कितने का है? ये 400 का एक पूरा सेट. अच्छा पूरा सेट. ये छोटा भी आएगा. ये कितने का? साथ में ही पूरा दोनों मिलने का 400. यांची काय रेट तरी हे सर्व? हे सर्व बॉल्स वगैरे हे 150. आएगा 300 का. 300. ये 450 का आएगा. ये भारी का ये वाला ये 300 का. 300. ये कितने का है? 250 का. ये भी आएगा 250 का. 250 का जोड़ी है. ये लो रिमोट.
लोहाट चालू करून आपण बाहेर पडलेलो आहोत. आपण चालू कंदील गल्लीमध्ये आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये. आणि तुम्हाला मी अराउंड 7-8 दुकानं दाखवले आहेत. रेट्स पण मोस्टली सेम आहे सर्वांचे, 200 रुपये 300 रुपये. जास्त फॅन्सी असेल तर 400-500 रुपये वगैरे असतात. आणि तुम्ही रस्त्यावरून काय घ्यायचं असेल लोकांकडून ना तर अराउंड बार्गेन नक्की करा. 200 रुपये सांगितले तर 150-120 पण देतील ते. बार्गेन नक्कीच करा. पण तर आता आपण बघायला जाऊया जरा कंदीलच गल्ली तिकडे आहे. आता गेल्या वर्षी होता मी ब्लॉग केला होता आपला क्रॉफर्ड मार्केटचा, नक्कीच बघा तो पण. आज म्युन्सिपाल्टी गाड्या होत आहेत म्हणून जरा गर्दी कमी आहे, लोक जरा पळाली. आणि तशी 365 इकडे गर्दी असते, पण या महामारीमुळे भरपूर जरा गर्दी कमी झाली. आणि दिवाळीमध्ये तुफान असतो इकडे, पण आता भरपूर गर्दी कमी आहे. मेरे को भी माल लेने देते ना सर. हे कसं आहे? माल का मेरे को भी ऑर्डर देते ना माल को. आणि तोरण कसं आहे काका? 300 रुपये 300. ये 150 रुपया. 150 रुपये. ये देखो 150. ये लो, ये 200 रुपया. आ जाओ, कौन सा चाहिए बोलो. 300 रुपये ना. ये 300 रुपया. और ऊपर वाले किती 160 रुपये डझन. आणि 80. सिंगल पीस नाही मिळत. सिंगल नाही मिळत. सुंदर आहे बा. हाँ ना. कसे डझन? ये 240 रुपये डझन. डझन 240 रुपये डझन. भरपूर छान छान कंदील आहेत. म्हणजे तुम्ही मोठे कंदील आहेत, लहान घ्या. पण ते मोठे कंदील घ्यायला असेल तर मोठे कंदील तुम्हाला डझन घ्यायला लागतं होलसेलमध्ये. लहानांचे कंदील तुम्ही डझन घेऊ शकता की आपण लावू शकतो, पण मोठे कंदील आपण डझन कुठे वापरणार. एक सिंगल पीस घेणार ना. सिंगल पीस असे कमी मिळतात, ॲक्च्युली मिळत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण कंदील घरी घेऊन बाहेर आलेलो आहेत. तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी घरी आणि तिकडे ब्लॉग संपवतो मी. तर मंडळी आपण इकडे घरी पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपण लोहाट चालमध्ये थोडासा फेरफटका मारला. तिकडे तुम्हाला विविध प्रकारचे लायटिंग दाखवले, फॅन्सी लायटिंग वगैरे पण होते. आणि मी काही रेट्ससुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली कसं असतं ना की रेट्स फक्त विचारायला बरं वाटत नाही. काय काय दुकानदारांना ते आवडत नाही, ते चिडतात.
म्हणून मी सहसा रेट्स कमी विचारतो, पण मी ट्राय केलेलं आहे, तुम्ही बघितलं आहे. त्याच्यानंतर आपण गेलो होतो कंदील गल्लीमध्ये. तर कंदील गल्लीमध्ये तर दरवर्षी भरपूर गर्दी असते, पण ह्या वर्षी गर्दी कमी होती, कारण तुम्हाला माहिती आहे ह्या महामारीमुळे सर्व प्रॉब्लेम झालेले आहेत. तर कंदील गल्लीमध्ये पण मोस्टली तिकडे होलसेलमध्ये कंदील मिळतात. म्हणजे तुम्ही एक मोठा कंदील घेऊ शकत नाही, होलसेल घ्यायला लागतो. मग लहान लहान जे कंदील असतात ना, ते अराउंड तुम्ही होलसेल घेऊ शकता. म्हणजे 200 रुपये डझन, 300 रुपये डझन असं वगैरे आहेत. मोस्टली रेट सर्व सेमच आहेत, म्हणजे 200 पासून 300 पासून 500 पासून असे रेट्स आहेत. प्लस लोअर सालामध्ये लाइटिंग वगैरे होते त्यांचे पण रेट सेमच आहेत, 200 300. मग फॅन्सी असेल तर अजून 500 वगैरे. पण 500च्या वरती मला कुठचाही अजून असा आयटम दिसला नाही आहे. तर आपण पण काहीतरी खरेदी केली आहे, तर तुम्हाला दाखवतो आपण काय घेतलं ते. तर आपण घेतलं हे लाइटिंग्स, हे बघा हे लाइटिंग्स आहेत. ही एक लाइटिंगचा बॉक्स आहे आणि हे फॅन्सीमध्ये आपण जे स्टार घेतलं ते बघा, हे 300 रुपये आणि आय थिंक हा 200 रुपये, नीट आठवत नाही मला. आणि हे सर्व स्टिकरवर घेतले आपण, हे बघा हे स्टिकर घेतलेत. म्हणजे एक आपण लावणारे घरी आपल्याकडे, हे जाणारे गावी, यातले स्टिकर्स काय जाणारे गावी. आणि ही कंदील घेतली आम्ही लहान लहानशी, बघा 1 डझन काहीतरी 180 रुपीज डझन आहे. हा एक बॉक्स आहे आणि हा एक बॉक्स. तर मी हे लाइटिंग जरा ऑन करतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा असे दिसतात लाइटिंग्स, मस्त आहे, छान आहेत. आणि हे काहीतरी आहे 30 मीटर. हा जो आहे तो सेम तसाच आहे. मला मी आता हा दाखवतो. आणि हे स्टार्स काहीतरी असे दिसत आहे बघा. तसं आम्हाला अजून कंदील पण घ्यायचं आहे, पण कंदील माझी सासूच पाठवते मला दरवर्षी. तुम्हाला माहितीच आहे, ब्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये बोललो होतो की माझी सासू म्हणजे माझी मेवणी वगैरे, माझी बायको पण कंदील वगैरे घरी बनवतात. लहान कंदील, मोठे कंदील ते बनवून विकतात. तर तुम्हाला जे ऑर्डर करायचं असतील तर प्लीज मला इंस्टाग्रामवर नक्कीच मेसेज करा. sandy_vir ID कुठे खाली येत असेल, लिंक मी दिलेलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्हाला आता दाखवतो मी. आता सध्या काम चालू आहे, तर गेल्या वर्षी त्यांचे काहीतरी फोटो वगैरे होते कंदीलचे, तुम्हाला आता पुढे बघायला मिळणार आहे. माझा दिवाळी स्पेशल ब्लॉग संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ब्लॉग लाईक करून शेअर तर नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.